राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। स्वीकृत नगरसेवकांच्या निवडींच्या रूपानं या निवडीत अनेक नावांची चर्चा झाली, अनेक अपेक्षा उंचावल्या, पण अचानक एक नाव समोर आलं आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। सागर बिरनाळे। काँग्रेसने दिलेल्या या अनपेक्षित संधीमुळे सोशल मीडियावर चर्चांचा अक्षरशः पूर उसळला। कोण आहेत सागर बिरनाळे? हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठांवर उमटू लागला। ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही, ती आहे नात्यांची, निष्ठेची आणि 3 पिढ्यांच्या राजकीय परंपरेची। राज्याच्या राजकारणात ज्यांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवून इतिहास घडवला, त्या वसंतराव दादा पाटील यांच्या विश्वासातील सावलीसारखी कायम सोबत राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अंकल खोपचे आप्पासाहेब बिरनाळे। ही केवळ राजकीय मैत्री नव्हती, तर ती होती विचारांची, विश्वासाची, एकनिष्ठतेची, जिव्हाळ्याची नाळ। 1967 साल राजकारणातील एक निर्णायक वळण। त्यावेळी वसंतदादा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते। त्यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सांगली विधानसभा मतदारसंघातून आप्पासाहेब बिरनाळे यांच्यावर विश्वास टाकला। तो विश्वास फक्त शब्दात नव्हता, तो मतांच्या महासागरात उतरून विजय झाला। केशवराव चौगुलेंसारख्या दिग्गज वकिलालाही त्यांनी पराभूत करत आपली छाप उमटवली। त्यानंतरही या नात्याची परंपरा अविरत राहील। जिल्हा परिषद पातळीवर आप्पासाहेब बिरनाळे यांना 2 वेळा अध्यक्षपद मिळालं। पुढच्या पिढीत प्रकाशबापू पाटील यांनीही हीच परंपरा जपली। त्यांनी बबनराव बिरनाळे यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळवून देत या नात्याला नवं बळ दिलं। काळ पुढे सरकत गेला, राजकारणात अनेक वळण आली, बदल झाले आणि एक काळ असा आला की बिरनाळे कुटुंब जणू राजकीय प्रकाशझोतातून दूर गेलं। पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, काँग्रेसच्या विचारधारेवरील त्यांची निष्ठा। आज पुन्हा एकदा इतिहासानं वळण घेतलं। सांगलीच्या राजकारणात सध्या नेतृत्व करतायत विशाल पाटील, वसंतदादांचे नातू, आणि याच 3ऱ्या पिढीत पुन्हा एकदा 2 घराणी पाटील आणि बिरनाळे एकत्र आले। विशाल पाटील यांनी आपल्या आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सागर बिरनाळे यांना केवळ संधी दिली नाही, तर त्यांना पुन्हा राजकारणाच्या प्रवाहात सक्रिय केलं। सांगली महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदावर त्यांची निवड ही केवळ राजकीय निर्णय नाही, तो आहे एका नात्याचा पुनर्जन्म। आजही सांगलीतील काँग्रेस भवनाच्या सातबारावर बिरनाळे कुटुंबाचं नाव कोरलंय। ती केवळ मालकी नाही, तर ती आहे इतिहासाची साक्ष। ती साक्ष देते 3 पिढ्यांच्या निष्ठेची, त्यागाची, अढळ विश्वासाची। आणि म्हणूनच सागर बिरनाळे यांची निवड ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, ती आहे परंपरेचा वारसा पुन्हा उजळवणारी, नात्यांची वीण पुन्हा घट्ट करणारी आणि इतिहासाला वर्तमानाशी जोडणारी एक भावनिक कहाणी। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।